नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत सांडग्याची भाजी। तुम्ही याला वड्याची भाजी म्हणू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, कशी करायची ती बघूया। आता इथे मी काही सांडगे घेतलेले आहे। याला मी आपले झारे असतो ना त्याने आम्ही केलेले आहे। कोणी कोणी त्याला गोल गोल पण तोडून घेतं, पण मग हे अशा पद्धतीने केलं ना तर ते लवकर शिजतात। आता भाजीसाठी मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे। त्यानंतर कढीपत्ता घेतला आणि अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतली। आता सर्वप्रथम मी तव्यावर थोडंसं तेल घातलं आणि सांडगे जे आहे थोडीशी भाजून घ्यायची मंद गॅसवर। हे बघा अशा पद्धतीने मंद फ्लेमवरच भाजायचे आहे। ही झाऱ्याने जे केलेले सांडगे जे आहे ना ते पटकन शिजतात आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल गोल ही तोडून घेऊ शकता। आता सांडगे भाजलेले आहे, मी तव्यावरून काढून घेते आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। आता मी त्या कढईमध्ये 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली, हे बघा, आणि थोडंसं चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिरे पण घातले थोडेसे आणि कढीपत्ता घातला। कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली। खोबऱ्याची आणि अद्रक लसूणची पेस्ट जळू नाही द्यायची, मंद फ्लेम करायची आहे गॅसची आणि लगेचच आपल्याला कांदा घालायचा आहे, म्हणजे ती पेस्ट जी आहे ती जळणार नाही। आता कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतताना नेहमी आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून कांदा व्यवस्थित परतला जातो आणि थोडीशी चिमूटभर हळद पण घातलेली आहे मी। हे बघा, आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला, हे मंद फ्लेमवरच परतायचं आहे। सांडग्याची भाजी ही नेहमी आमरसासोबतच छान लागते, इतर वेळी करता पण आमरसासोबत जास्त केली जाते। आणि आता उन्हाळ्याचा सीझन आणि घरोघरी आमरस होतो तर ही भाजी झालीच पाहिजे। तुम्हाला वाटत असेल माझा आवाज असा का येतो, पण मला माझा आवाज बसलेला आहे त्यामुळे जरा माझा आवाज वेगळा येतोय। आता मी कांदा परतलेला आहे। आता कोरडे मसाले घालून घेते। 1 मोठा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, त्यानंतर काळा मसाला घातलेला आहे घरगुती, थोडीशी हळद घातली आणि कांदा लसूण मसाला घातला अर्धा चमचा। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता, किचन किंग मसाला वगैरे असेही मसाले घालू शकता। आता जे सांडगे भाजलेले होते ते घालून घेते आणि ते पण व्यवस्थित परतून घेते। हे बघा, मंद फ्लेमवरच करायची ही सगळी प्रोसेस आपल्याला। आणि आता कांदा परतताना आपल्याला थोडंसं मीठ घातलं होतं तर परत आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। आता सांडगे मी झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेतली। आता गरम पाणी सोडते याच्यामध्ये। आता मी कोरडी करणार आहे त्यामुळे मी प्रमाणात पाणी घालते। तुम्हाला जर पातळ करायची असेल तर पाणी थोडंसं जास्त घाला। पाणी मी आता थोडंसं अर्धा ग्लासला कमी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि झाकण ठेवून आपल्याला पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये चेक करायची। आता पाणी पूर्ण आटलेलं आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता। आता वरतून कोथिंबीर घालायची आहे। हे बघा, मी तुम्हाला सांडगे किंवा वडा जो आहे ते दाबून दाखवते, पूर्ण शिजलेला आहे। हे बघा, आता याच्यामध्ये वरतून कोथिंबीर घातली की आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल, गार्निशिंगसाठी। आणि कोथिंबीर शिवाय कोणतीच भाजी पूर्ण होत नाही। वरतून मी कोथिंबीर भरभरलेली आहे आणि आता तुम्हाला फायनली सर्व करून दाखवते आमरस पोळी आणि वड्याची भाजी। चला तर मग हे बघा, आपली सांडग्याची भाजी रेडी झालेली आहे। गरमागरम चपाती, थंडगार असा रस आणि सांडग्याची भाजी किंवा वड्याची भाजी। वेगवेगळ्या भागात याला वेगवेगळी नाव आहे, तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।